नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि सीमा किचनमध्ये असतात. रमाने मस्त चिंच गोळ्याची आमटी अक्षयसाठी बनवलेली असते. तेव्हा रमा म्हणते की आई पुन्हा एकदा सॉरी. तर सीमा म्हणते की हे बघ रमा, चूक माझी होती, तू पुन्हा मला सॉरी म्हणू नकोस, तुझे चुकलेले नाही, तू बरोबर होतीस. तर रमा म्हणते की नाही हो, माझी सुद्धा चूकच होती. तर सीमा म्हणते की हे बघ, तू जर आता परत मला सॉरी म्हटली तर मी आमटी खाईन आणि लगेच चमचा आपल्या हातात घेते. तेव्हा रमा म्हणते की नाही आई, कितीही रुसल्या तरी नाही. तर सीमा म्हणते की काय ग, अगं थोडीशी दे ना, कणभर तरी. रमा म्हणते की नाही आणि दोघी खूप खुश असतात. त्यानंतर आनंद, जान्हवी आणि आई आजी जेवायला बसलेले असतात. तर जान्हवी आई आजीला म्हणत असते की आई आजी, आम्ही नताशासाठी इतकी शॉपिंग केली, काय सांगू तुम्हाला, आणि खरंच खूप मज्जा आली, हो की नाही बेबी. तेव्हा आनंद म्हणतो, शॉपिंग तर जानू तू केलीस, माझे तर पायाचे तुकडे पडले होते चालून चालून शॉपिंग करताना. तर जान्हवी म्हणते की अरे बेबी असं काय रे. आनंदला हसू येते. तेव्हा आजी म्हणते की आनंद, अरे तुला कळायला हवे होते, तुला काय गरज होती शॉपिंगला जाण्यासाठी. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी, मिहुनीसाठी पायाचे तुकडे जरी पडले तरी बेहतर. तेव्हा सीमा आणि रमा येतात. तर रमा सीमाला म्हणते की आई तुम्ही सुद्धा बसून घ्या आणि मी वाढते, हे आल्यानंतर मी सुद्धा जेवून घेईन. आजी म्हणते की अगं सीमा बस ना, बसून घे. आणि आजी रमाला विचारते की आज जेवायला काय केले. तर रमा खुशून म्हणते चिंच गोळ्याची आमटी. तर आजी ते ऐकून म्हणते की अरे वा, आज तर खास अक्षयच्या आवडीचा बेत आहे जेवणाचा. रमा म्हणते की हो ना. तर आनंद विचारतो की अक्षय कुठे, तो अजून आला ना नाही का. तेव्हा रमा म्हणते की हे बघा आनंद दादा, मी किती केव्हाची त्यांना फोन करते, ते फोनच उचलत नाही, मी त्यांना परत फोन करून विचारते कुठे आहे ते. तेव्हा आजी म्हणते की हे बघ रमा, तू त्याला सारखा सारखा फोन करू नकोस, येईन तो, इरिटेट त्याला करू नकोस. रमा म्हणते की ठीक आहे, मी पोळ्या घेऊन येते. तर पार्वती आजी बाकी सर्वांना सुद्धा म्हणते की मी आज तुम्हाला सर्वांना सुद्धा सांगते की तुम्ही सुद्धा ऐकून घ्या, आज अक्षय इरिटेट होईल असे काही करू नका. ऑफिसमध्ये आज आमची इन्व्हेस्टमेंटची डील नाही झाली असेच म्हणा, त्यामुळे तो अगोदरच अपसेट आहे. तर सीमा म्हणते की बापरे, आणि हो का. तर आजी म्हणते की हो, आणि सर्वांनी तर ऐकले ना. तेव्हा सर्वजण हो म्हणतात. तर इकडे रेवा बाहेरच उभी असते आणि अभिला फोन करून म्हणते अरे सर्वजण तुझी जेवणासाठी वाट बघतात, तू खाली जेवणासाठी ये ना. आणि हे बघ अभि, मला कळते की तुझ्याबरोबर कोणीही नीट वागत नाही, पण आपण मात्र समजूतदारपणे वागायला नको का. आणि तुला तर माहिती आहे की या घरामध्ये आनंददादा आणि जान्हवी ताई काही जबाबदारी घेत नाही, आणि रमा आहे ना अर्थाची काळजी घेण्यासाठी, ती कशी असली तरी ती अर्थाची काळजी घेते ना. आणि अक्षय हा त्याच वेळेस तेथे आलेला असतो आणि रेवाचे हे सर्व बोलणे तो थांबून ऐकतो आणि मुद्दाम म्हणते की मला ते सुद्धा माहिती आहे की रमा मोठ्यांबरोबर कशी वागते आणि तिने असे करायला नको होते. आणि अभि, तू हे अक्षयला अजिबात सांगायचे नाही, त्याला किती वाईट वाटेल. आणि आय नो ती मोठ्यांना औषध देण्यासाठी कशी विसरते, पण ठीक आहे जाऊन दे. एनिवे अभि, तू जेवणासाठी खाली ये. ओके बाय करून फोन ठेवते आणि अक्षय लगेच आतमध्ये निघून येतो. तर आजी म्हणते की अक्षय आणि बस जेवायला. तर अक्षय जेवायला बसतो. तर इकडे रेवाला सर्व माहिती असते की अक्षयने हे सर्व ऐकले, म्हणून ती अगदी खुश होते. आणि आता दुसरी थिंगी तर पडलीच, कारण ती हे सर्व मुद्दाम अक्षय समोर बोललेली असते आणि आता ही थिंगी भरल्या ताटावर पडेल असे म्हणून ती खूप खुश होत असते. आणि तेवढ्यात रेवा आतमध्ये येते आणि अभि सुद्धा येतो. तर रेवा लगेच म्हणते की अभि ये आणि जेवायला बस. तर ते दोघे जेवायला बसतात. तेव्हा आजी अक्षयला म्हणते की अक्षय हे बघ, आता तू कसली काळजी करू नको आणि जेवण कर. तर सीमा म्हणते की हे बघ, आज सर्व तुझ्या आवडीचं केलेले आहे. तेव्हा अभि हा सीमाला काहीतरी ग्लास वगैरे मागतो. तर रेवा लगेच म्हणते की अरे अभि, त्यांना का मागतोस, आता तुझी बायको आहे ना, मी आहे ना, सर्व करते. म्हणून रेवा अभिला जेवायला वाढायला घेते. तर तेवढ्यात रमा बाहेर येते आणि अक्षयला बघून ती अक्षयला म्हणते की आय्या, तुम्ही आलात आणि मी केव्हाची तुम्हाला फोन करते, तुम्ही माझा फोन का उचलला नाही. आणि हे काय असेच बसलं का. तर तुम्ही जेवणासाठी जा, फ्रेश होऊन या आणि मग नंतर जेवायला बसा. अक्षय म्हणतो की बघतो मी नंतर. तर रमा म्हणते की बघतो का, काय असे कोणी जेवायला बसते का. तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा, असून दे, एक दिवस नाही केले तर ठीक आहे, चालेल ना. आणि अक्षयला म्हणते की बस तू. तेव्हा रमा म्हणते की असे अगोदर यांनी कधी केले नाही, आणि बरं असून द्या, बसा. अक्षय काही न बोलता लगेच आणि आपल्या हातावर तो
स्वच्छ करून परत जेवायला येऊन बसतो आणि रमाला म्हणतो की झाले का आता तुझे समाधान. तेव्हा रमा म्हणते की अहो असे काय काय करता आज तुम्ही, इकडून गेली युगी युगी आणि तिकडून गेली गालफुगी असे झाले तुमचे आज. सीमाला मात्र गोड हसू येते, परंतु अक्षय मात्र रमाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आणि हे ऐकून तर जान्हवी विचार करत असते की इकडून आली युगी युगी आणि तिकडून आणि कसलं भारी आहे हे, पुढे काय. तर रमा म्हणते की आओ गाल फुगी म्हणजे पुरी का फुगली ते मला विचारत होते. आणि अक्षयकडे बघून ती जान्हवीला खुणावते. जान्हवीला हसू येते आणि लाईक दॅट खरंच खूप भारी आहे असे ती अक्षयकडे बघत म्हणते, म्हणून जान्हवीला खूप हसू येते. तर रमाला सुद्धा. तर आजी म्हणते की रमा पुरे कर, असेल त्याला काहीतरी टेन्शन आणि काय घरामध्ये तुम्हाला खिदळायचीच असते का. तेव्हा रमा आई आजीला सॉरी म्हणते आणि परत रमा खूप खुश होऊन अक्षयला म्हणते की अहो ऐका ना, मी तुमच्या आवडीचा पदार्थ केला आज, तुम्हाला खूप आवडेल बघायचा का. तेव्हा अक्षय म्हणतो की चिंच गोळ्याची आमटी. तर रमा म्हणते की हो बघा, मी तुम्हाला म्हटले होते तुमच्या आवडीचा पदार्थ बघून तुम्ही एकदम फ्रेश होताल. तेव्हा अक्षय हा खुश होण्याऐवजी रमावर ओरडतो की तू हे सर्व मुद्दाम करते ना, तुला माहिती आहे की आईला चिंच गोळ्या म्हणजे आंबट आवडत नाही, तिला त्रास होतो, मुद्दाम केले ना तू तिला त्रास देण्यासाठी. तर रमा म्हणते की अहो असे का बोलता तुम्ही. तेव्हा सीमा म्हणते की अरे ठीक आहे इतके काय. तर असे अक्षय म्हणतो सकाळी मी जरा घाईत होतो आणि मला बोलण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मी काही बोललो नाही, पण सकाळी ही जे काही तुला ओरडली ही तुला म्हटली की तुम्ही वेंदाळे आहात. तर सीमा म्हणते की अक्षय. तेव्हा रमा म्हणते की अहो मी तसे नाही म्हटले, मी वेंदाळे नाही, मी फक्त तेवढेच म्हणत होते की त्यांना काय म्हणतात. तर लगेच आजी म्हणते की रमा अगं तुला काही वय वगैरे कळते की नाही. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की हो आजी, हिला खरंच वयाचे काहीच भान राहिलेले नाही, सकाळी ही तर माझ्या आईला वेंदळी म्हणत होती. ते ऐकल्यानंतर मला तर शॉकच बसला. वाटतं हिला असे वाटते की सर्व काही हिचे घरामध्ये चालते. मान्य आहे की आपण नवरा बायको आहोत, आपल्यामध्ये हे सर्व चालते, आपलं एकमेकांवर प्रेम आहे, पण तू सर्वच आता गृहीत धरायला लागली. तू माझ्या आईशी या भाषेत बोलशील, तिच्यावर ओरडशील, मग तिने काय त्रास दिला तुला, तू अशी ओरडतेस तिच्यावर. तेव्हा रमा म्हणते की अहो तसे नाही, आणि मी आईंना सॉरी सुद्धा म्हटले. हो की नाही आई, मी तुम्हाला सॉरी म्हटले ना. सीमा म्हणते की अगं नको, तू माझी माफी मागू नको, चूक माझी होती. तेव्हा रमा म्हणते की माझी चूक आहे आई, माझी चूक झाली, मी पुन्हा एकदा सर्वांसमोर तुमची माफी मागते की मी असे तुम्हाला बोलायला नको होते, म्हणून रमा पुन्हा एकदा सीमाची माफी मागते. अक्षय पुन्हा चिडतो की तुला असे वाटले की सॉरी म्हटली, माफी मागली की सर्व काही विषय संपला म्हणून, आणि परत हवं ते तुला जसे वागेल तसे तू वागायला मोकळी होते. अक्षय खूपच रमावर चिडतो. तर आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, कम डाऊन, एकदा शांतपणे जेवून घे प्लीज. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा नाही, हिचे जरा आता आतीच होत चालले, दरवेळेस आपण जाऊन दे म्हणून सोडून देतो. रमा जास्त शिपारत चालली ते ऐकून रमाला तर खूपच वाटते. तर अक्षय पुन्हा म्हणतो एखादा माणूस गाफील आहे, हतबल आहे हे समजलेस, लगेच त्याला कोंडीत पकडायचे असे हिचे चाललेले आहे. सीमा म्हणते की म्हणजे काय रे. तर रमा म्हणते की हो ना, काय बोलता तुम्ही हे सर्व. ठीक आहे तुम्ही जेवून घ्या, आपण नंतर बोलूया. तर अक्षय पुन्हा ओरडतो की मला नाही बोलायचे, तुझ्याशी मला नाहीच बोलायचे, कळले का तुला. तर सर्वजण अक्षयकडेच बघत असतात आणि अक्षय पुन्हा रमाला म्हणजे विचारतो की का तू असे वागतेस, काय त्रास दिला तिने तुला, आणि तू मुद्दाम त्रास देण्यासाठीच तिला हे सर्व करते ना. रमा तरी सुद्धा म्हणते की अहो तुम्ही जेवण करून घ्या. तेव्हा अक्षय ते जेवणाचे ताट लोटून देतो आणि मला जेवायचे नाही असे स्पष्ट म्हणतो. तर सीमा म्हणते की अरे असं काय करतोस, आणि अक्षय रागाने ताटावरून उठतो आणि आतमध्ये जातो. तर रमा म्हणते की अहो ऐकून घ्या. तर आनंद म्हणतो की अगं आजी काय हे, इतकं ऑफिसमध्ये काय घडले की तो इतका रागावून ताटावरून उठून गेला. तर आजी म्हणते की तो तरी किती दिवस सहन करणार. तेव्हा अभि मात्र जेवण करत असतो आणि परत म्हणतो की लिमिट असते ना, आणि प्रत्येक माणसाच्या पेशंटला काही लिमिट असते. तर रेवा लगेच म्हणते की हो, मला तर असे वाटते की रमाने जे काही केले ते चुकीचेच केले. आजीला मात्र लगेच रेवाचा राग येतो. आजी म्हणते की रेवा हे बघ, हा आमच्या मुकादम फॅमिलीचा प्रश्न आहे. आनंद सुद्धा तेच म्हणतो. तर लगेच अभि म्हणतो की आजी रेवा सुद्धा आता मुकादमच आहे. तेव्हा जान्हवी म्हणते की आपण आपसापसात भांडण्यापेक्षा अक्षय आता चिडलेला आहे, त्याची समजूत घालायला हवी. तेव्हा आजी म्हणते की अक्षयला समजवण्याची काही गरज नाही, एकतर अगोदरच त्याच्या डोक्याला किती ताप आहे, घरचे सुद्धा बघतो, बाहेरची जबाबदारी घेतो. मी तुम्हाला सर्वांना सांगितले होते की त्याला अजिबात इरिटेट करू नका म्हणून, शेवटी नाहीच झाले, रमाने नाहीच ऐकले. रेवाच्या मात्र अगदी मनासारखे होत असते. तर इकडे सीमा आणि रमा धावतच अक्षय मागे रूम मध्ये येतात. सीमा म्हणते की
अरे रमाची काही चूक नाही, तू तिच्यावर नको चिडूस. तेव्हा अक्षय तरी सुद्धा चिडतो आणि तू उगाच तिची बाजू घेऊ नकोस, मी उगाच तिच्यावर नाही चिडत. सकाळी मी जे काही ऐकले आणि आता जे काही बघितले त्याच्यावरून मी हे सर्व बोलतो, उगाच मी रिॲक्ट होत नाही. तेव्हा सीमा म्हणते की हे बघ, यात तिची काही चूक नाही, ती खरंच माझ्या चांगल्यासाठीच सांगत होती. मी वेंदळी आहे आणि घरातील सारखे सर्वजण मला वेंदळी वेंदळी म्हणत असतात, म्हणून माझ्या कुठल्याही कृत्यामुळे परत घरचे मला वेंदळी म्हणू नये म्हणून माझ्या चांगल्यासाठीच सांगत होती. तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज तू तिला पाठीशी घालू नको. सीमा म्हणते की अरे अक्षय नाही, मी तिला खरंच पाठीशी नाही घालत. आणि आई तूच मला सांग की मला कामाचा प्रेशर आहे, मग मी भलत्याच माणसावर घरी येऊन तो राग काढतो का? असे तर मी कधी करतच नाही. आतापर्यंत मी असे काही केले का? नाही ना केले. मला जर कोणी बोलले तर मला काही वाटणार नाही, परंतु तुला जर कोणी बोलले तर ते मी नाही सहन करू शकत. मग ती चुकली, सकाळी सुद्धा चुकली, आता सुद्धा चुकली, मग तिने कबूल करायला नको का? तेव्हा सीमा म्हणते की अच्छा म्हणजे हे चालते की हिचे चुकले तर तू हिला बोललेले चालते, पण हिने मला काही बोलायचे नाही, हे काय तुझे? मी चुकले तर ही मला बोलू शकते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई, पण तू तिच्यापेक्षा मोठी आहे. तर सीमा म्हणते की हे बघ, मोठे आणि लहान काय घेऊन बसलास, मोठी माणसं सुद्धा कधी चुकत नाही का? आम्ही जर चुकलो तर लहान मुलांनी आम्हाला सांगायचे असते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय जादू केली मला माहिती नाही, पण मला आता कुणाशीच बोलायचे नाही असे स्पष्ट शब्दात म्हणतो. रमाला मात्र खूप वाईट वाटते. रमा म्हणते की अहो ठीक आहे, नका बोलू, पण तुम्ही जेवून तर घ्या. तर अक्षय रागाने म्हणतो की नाही, मला जेवायचे सुद्धा नाही. रमा म्हणते की अहो असे काय करता? तर अक्षय आपला मोबाईल घेतो आणि पुन्हा बाहेर निघून जातो. तेव्हा रमाला आणखीन टेन्शन येते. तर बाहेर इकडे रेवा ही उठते की तुम्ही जेवण कंटिन्यू करा, मी तोपर्यंत हे आवरते. कारण त्याने असले भरल्या ताटावरून उठून जायला नको होते. आणि कसे आहे की नवरा बायकोमध्ये वाद होत असतात. मग मी रमाने अक्षयला जेवण सुद्धा नेऊन देते आणि डोंट वरी, अक्षय जेवण करेल. त्याला शुगर असल्यामुळे आणि शुगर वाढल्यामुळे त्याची चिडचिड झाली असणार. तेव्हा आजी म्हणते की रेवा तू कशाला दुसऱ्याच्या नवऱ्याची काळजी करतेस ग? रमाचा नवरा आहे ना तो, मग ती बघून घेईन. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, मी रमाच्या नवऱ्याची काळजी नाही करत, मी माझ्या दिराची आणि जावाची काळजी करते, या घराची काळजी करते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्यासाठी माझा नवराच आहे. आजी म्हणते की हो का? रेवा म्हणते की हो ना, अभिलाच विचारा की मी आल्यापासून त्याने दारूचा थेंबाला हात सुद्धा लावलेला नाही, हो की नाही अभि? तर अभि म्हणतो की रेवा अगं हे सर्व बाकीच्यांना कशाला सांगायचे? रेवा म्हणते की अभि का सांगायचे नाही? त्यांना पण कळून दे की तुझ्यामध्ये सुद्धा गुण आहेत. आणि रेवा आई आजीला म्हणते की आई आजी तुम्हाला माहिती आहे की लग्न अगोदर अभि रोज दारू पिऊन घरी यायचा, पण लग्न झाल्यानंतर त्याने दारूला हात सुद्धा लावलेला नाही. आणि अभिकडे बघत खूप खुश होऊन हसत असते. आनंद आणि जान्हवी मात्र यांना रेवाच्या बोलण्याचा खूप राग येत असतो. त्यानंतर इकडे अक्षय टेरेसवर येतो तर रमा सुद्धा त्याच्या मागे येते आणि आहो असे म्हणते. तर अक्षय म्हणतो की रमा प्लीज तू आत्ता खालती जा, नाहीतर मी रागाच्या भरात पुन्हा तुला काहीतरी बोलेन, प्लीज तू खाली जा. तर रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते मला चालेल, तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते बोला, जे काही मनात असेल ते बोलून टाका. तर अक्षय म्हणतो की रमा काय चालले तुझे हे सर्व? का असे वागते? तुला काळजी नाही का माझी, आपल्या घरातल्यांची? रमा म्हणते की असे कोण म्हटले? तर अक्षय म्हणतो की कोण कशाला म्हणेल, मी बघतो, मला सर्व दिसते त्यावरून मी हे सर्व बोलतो. तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय ते मला माहिती नाही, पण तू जे काही वागते ना ते चुकीचे वागते. तुझे काय चालले नेमकं ते स्वतःच तू ठरवत असते. आणि केस कापून आली ते सुद्धा मला सांगितले नाही, 10वीचा पास तू परीक्षा दिली ते सुद्धा मला सांगितले नाही. आणि आईला चिंचगोळ्याची आमटी चालत नाही, तरी सुद्धा तू चिंचगोळ्याची आमटी का बनवलीस? ज्या रमावर मी प्रेम केले होते ती रमा कुठे आहे आता? तर रमा म्हणते की अहो खरंच तसे नाही. अक्षय म्हणतो की हो तसेच आहे. एक वेळ तुम्हाला जर काही बोलली तर मला काही वाटणार नाही, मी नाराज होईल, चिडेल, परंतु ते तर माझ्या पुरतेच असेल. पण माझ्या आईच्या बाबतीत हा हलगर्जीपणा मी नाही सहन करू शकत. मध्ये तर तू तिला वेळेवर औषध सुद्धा देत नव्हती आणि आज सुद्धा या आमटीच्या बाबतीत मग मुद्दाम तू तिला त्रास देण्यासाठी हे सर्व करतेस ना? का असे वागतेस? ही रमा मला नाही आवडत. ते सर्व बोलणे ऐकून रमाच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येते. तरी सुद्धा ती अक्षयला म्हणते की प्लीज तुम्ही एकदा माझे ऐकून तरी घ्या. अक्षय म्हणतो की मला काही ऐकायचे नाही, प्लीज तू खालती जा. तेव्हा रमाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि लगेच ती खाली निघून जाते. तर तेवढ्या तिथे सीमा येते. सीमा बोटाने अक्षयला खुणावते. तर
अक्षयला वाटते की रमाच आहे आणि तो रमाला म्हणतो की प्लीज मला आत्ता नाही बोलायचे, मी तुला सांगितले ना की तू खालती जा, नाहीतर मी तुझ्यावर रागवेल. सीमा पुन्हा त्याला बोटावणे ही डवसते तर अक्षय रागाने म्हणतो की ऐक ना रमा, तर मागे वळून बघतो तर आई असते. सीमा म्हणते की रमा नाही, रमाची सासू आहे मी. आणि अक्षयला म्हणते की अशी पद्धत असते का बायकोशी वागण्याची. अक्षय म्हणतो की ती चुकली, तर सीमा म्हणते की तुझे असेच आहे की असे वाटत असते की तीच चुकलेली आहे, काहीतरी डोक्यात घेतो आणि त्याच पद्धतीने वागतो. तुला पुरुषार्थ गाजवायचा का बायकोवर? आणि जेव्हा जेव्हा तू असे वागतो तेव्हा तेव्हा मला असे वाटते की तू यांच्यासारखा म्हणजे शशिकांत सारखाच वागतो. अक्षय म्हणतो की आई तू चुकीच्या गोष्टी कंपेअर करते. सीमा म्हणते की तू मला भाग पाडतोस. सीमा म्हणते की हे बघ जरा शांत हो, 2 गोष्टी मला तुला समजायच्या. तेव्हा सीमा त्याला सांगते की अरे पहिली गोष्ट म्हणजे ही चिंच गोळ्याची आमटी तिने जी काही तुझ्यासाठी बनवली होती ना, ती अगदी प्रेमाने तुझ्यासाठी बनवली होती. तू तर तिला म्हटलास की आईला चिंच वगैरे चालत नाही. मला मान्य आहे की माझ्या गुडघ्यांना त्रास होतो, आंबट चिंबट मला नाही चालत, पण ती आमटी तिने तुझ्यासाठी बनवली होती आणि माझ्यासाठी तिने साधे फोडणीचे वरण बनवले होते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ठीक आहे, पण सकाळी ती तुला जे काही बोलली ते. सीमा म्हणते की हो ना, तेच सांगते मी तुला, पण ते सांगितल्यानंतर तू चिडशील, तू रागवशील. तर अक्षय म्हणतो की सांग ना. तर सीमा म्हणते की हो मला खरं तर अर्थासाठी तिचे खायला बनवायचे होते आणि ते जेव्हा मी डब्यातून काढले ते बेबी फूड, मात्र ते बेबी फूड नव्हते आणि ती व्हाईट पावडर होती. तर अक्षय म्हणतो की काय झाले. तर सीमा म्हणते की हो मला माहिती होते की तू चिडणार होता, म्हणून तुला आम्ही हे सर्व सांगत नव्हतो. आणि ती व्हाईट पावडर मी पाण्यामध्ये मिक्स केली आणि अर्थायला ती भरवायला घेतली आणि बरं झालं त्यावेळी रमा तेथे आली आणि मला तिने थांबवले, कारण तो डबा सेम त्या बेबी फूडच्या डब्यासारखा दिसत होता आणि ते जर मी अर्थाला भरवले असते तर खूप मोठा अनर्थ झाला असता. तेव्हा अक्षय म्हणतो की आई तू काय वेंधळेपणा, आणि परत बोलायचा बंद होतो. तर सीमा म्हणते की हे बघ तू सुद्धा तेच बोलला आणि रमा सुद्धा मला तेच सकाळी समजून सांगत होती. अक्षय म्हणतो की ते कसे शक्य आहे, काम तर बाहेर चालू होते, मग डबा आतमध्ये कसा पोहोचला. सीमा म्हणते की हो तेच ना, रेवा यापुढे आपल्या घरात कधीच येणार नव्हती, मग यापुढे ती कशी आली आहे की नाही प्रश्न. तर अक्षय म्हणतो की रेवाने केले की हे सर्व. सीमा म्हणते की हो पण तू शांत हो. सीमा म्हणते की हो रमाला आणि मला संशय आहे की कदाचित हे सर्व रेवानेच केले, पण आपल्याकडे ठोस पुरावा नाही, त्यामुळे आपण काही करू शकत नाही ना. जरी पुरावा असतो तर ती फक्त आता रेवा नाही तर रेवा मुकादम आहे, तिला जर काही बोललो तर अभि दुखावेल, म्हणून तिला आपण काही बोलू शकत नाही. आपण आपापसात का भांडायचे, एकच कुटुंब आहे ना आपले. तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की रमा त्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करते. तर सीमा म्हणते की हो पण तू ऐकून घ्यायला तर तयार नाही, उलट तिचा अपमान करतो तू. तेव्हा अक्षयला त्याची चूक लक्षात येते. सीमा म्हणते की हे बघ तुला तिकडच्या कामाचे टेन्शन असणार आणि तो तिकडचा राग तू तिच्यावर काढणार, पण बाळा असे करायचे नसते, तिला समजून घ्यायचे असते, ती बायको आहे तुझी, नाहीतर ही नाती तुटतील रे, असे आपल्याला नाही ना करायचे. तर अक्षय म्हणतो की हो तिच्याशी मी लगेच बोलतो, म्हणून अक्षय जायला निघतो. तर सीमा त्याला पुन्हा थांबवते आणि म्हणते की प्लीज असे यापुढे कधीही वागू नकोस. मग मला भीती वाटते की मला असे वाटते की तू सेम यांच्यासारखाच. अक्षय तिच्याकडे बघत असतो. तर सीमा पुन्हा म्हणते की सॉरी मी असे नाही बोलणार आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाला म्हणतो की पुढचा 1.5 तास किचन माझ्या ताब्यात द्या, मग तुला कळेल की काय ते. तर रमा खुशून म्हणते की मला सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी हे सर्व करतात ना. अक्षय म्हणतो की कळेन तुला, आणि तेवढ्यात रेवा हे सर्व ऐकते आणि अक्षय रमासाठी किचन मध्ये काहीतरी करत असतो आणि जे भांडे लागते ते शोधत असतो, परंतु ते भांडण मात्र रेवाने मुद्दाम गरम करण्यासाठी हवनमध्ये ठेवलेले असते आणि अक्षय ते घ्यायला जातो तर त्याच्या हाताला खूप चटका बसतो. तर रमा त्याच्या हाताला मलम करत असते आणि म्हणते की अहो स्वतः लक्ष देऊन करायचे. तर अक्षय तिच्यावर चिडतो की अगोदर तू मला सांगते की स्वतः लक्ष देऊन करायचे आणि स्वतःनेच ते भांडे हवनमध्ये ठेवले का. तेव्हा रमाला आणखीन वाईट वाटते आणि रेवा मात्र खूपच खुश होते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.